नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। मी पुंडे सर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपली परीक्षा कधी होणार आहे, जो काही तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, परीक्षा कधी होणार आहे, TAIT एक्झाम 2023 झाल्यानंतर आता 2025 ची परीक्षेची ऍड कधी येणार आहे, हे जे तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जे डीएड बीएड चे ग्रुप आहेत, ज्या विद्यार्थ्याला काहीच माहित नाही त्यांना सुद्धा शेअर करा मित्रांनो। सगळे व्हिडिओ टाकले, पुस्तकाचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर। क्लास कोणते जॉईन करायचे, कोणत्या विषयाचे करायचे, कोणत्या विषयावर जास्त भर द्यायचा, सिलेबस काय आहे, शिक्षक होण्यासाठी किती मार्क लागतात, आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एज्युकेशन नुसार तुमचं सिलेक्शन कोणत्या जिल्ह्यात कुठे होऊ शकतं याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा अनेक व्हिडिओमध्ये केलेली आहे। आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे, परीक्षा कधी होणार आणि परीक्षा कोण घेणार याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक भरतीबाबतची सद्यस्थिती जर विचारात घेतली तर शिक्षक भरतीसाठी वातावरण अनुकूल आहे का, हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे 100% अनुकूल आहे। असरचा अहवाल आलाय मित्रांनो। असर ही कंपनी एक जबरदस्त शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे। 8वी पर्यंतची गुणवत्ता विचारात घेतली तर 53% लोकांना वाचता सुद्धा येत नाही। आणि यापुढे विद्यार्थी मित्रांनो असा सुद्धा निर्णय होईल, जे लोक टीईटी किंवा सीटीटी पास आहेत त्याच लोकांना, इंग्लिश स्कूल असू द्या, प्रायव्हेट सेक्टर असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये टीईटी पास किंवा सीटीटी पास असेल तरच शिकवण्याचा हक्क देण्याचा GR येण्याची दाट शक्यता आहे आणि येऊ शकतो मित्रांनो। त्यामुळे परीक्षेवर लक्ष केंद्रित करा। तुमची रोजी रोटी हिसकावून घेतल्यासारखं तुम्हाला वाटेल, पण गुणवत्तेचा विचार करता जे काही ग्रॅज्युएशन झालेले, 12वी झालेले, 10वी नापास, 12वी नापास असे सुद्धा लोक शिक्षक म्हणून काम करत आहेत मित्रांनो, फक्त अनुभवाच्या जोरावर। अनुभव महत्वाचा नसतो, तुमचं एज्युकेशन सुद्धा मॅटर करतं एखाद्या शिक्षकाला घडवण्यासाठी। आता मी जर समजा 12वी पास असतो, तुम्हाला शिकवू शकलो असतो का, किंवा तुम्हाला गाईड करू शकलो असतो का? अजिबात नाही मित्रांनो। विषय काय आहे हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि येण्याची शक्यता आहे। तर आपल्यातलेच एक ज्येष्ठ आमदार याच्या मागे लागलेले आहेत आणि याच्यावर काम होईलच, 100% होईल आणि व्हायलाच पाहिजे। जे लोक डीएड बीएड केलेले आहेत त्याच लोकांना शिक्षक पदावर करून घेतलं पाहिजे, जे प्रायव्हेट असू द्या या गव्हर्नमेंट असू द्या, पण शिक्षक त्यांनाच म्हणता येतं ज्यांचं अध्ययन कौशल्य चांगलं असतं आणि त्यांनी व्यावसायिक पदवी प्राप्त केलेली असते, त्याच लोकांना शिक्षक म्हणून 1ली ते 10वीच्या वर्गावर रुजू केलं पाहिजे। हा मुद्दा, या मुद्द्यावर मी ठाम आहे आणि हा मुद्दा खूप पुढे जाणं गरजेचं आहे मित्रांनो। दुसरा मुद्दा, TAIT एक्झाम कधी होईल। आता विद्यार्थ्यांना घाबरून टाकण्यासाठी ते डायरेक्ट म्हणतात की बाबा पुढल्या महिन्यात होईल, डायरेक्ट मार्च मध्येच एक्झाम होईल। अरे फेब्रुवारी संपत आला, अजून कसलीच ऍड नाही, मार्च मध्ये एक्झाम कशा पद्धतीने होईल? फक्त क्लास भरण्यासाठी का? आपले पण क्लास आहेत मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे, तुमच्याकडे 120 दिवसाचा प्लॅन असेल आणि 120 दिवसामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस शिकवला जाईल। साधारण 4 महिन्याचा प्लॅन आहे। 4 महिने परीक्षा होईल का नाही होईल तुम्ही सांगायचंय, आणि आपण जी अॅक्युरेट माहिती काढतो ती एकदम करेक्टच काढत असतो मित्रांनो। लक्षात घ्या, फेज 2 2022-23 राहिलेलं आहे। 2022 आणि 23 फेज 2 राहिलेलं आहे आणि फेज 2 मध्ये साधारण 10,000 जागा आहेत। या 10,000 जागा जोपर्यंत रुजू होणार नाही किंवा नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदसंख्या किती आहे याचा अंदाज येत नाही मित्रांनो, लक्षात घ्या। ठीक आहे, आणि आपण एवढे पण चाणक्य नाही की आपण परीक्षा आल्यानंतर किंवा जाहिरात आल्यानंतर तयारीला लागून आपण चांगले गुण घेऊ शकणार आहोत का, याचा सुद्धा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे। मी थोडस खडतड बोलतो किंवा मनाला लागेल असं बोलतो, कारण काय मित्रांनो, परीक्षेची टक्केवारी पाहता टीईटी परीक्षेमध्ये जर एवढे टक्के लोक पास होत असतील तर सध्या सुद्धा टीईटी देणारे 3.5 लाख लोक असताना 11,000 लोक पास होतात। मग मित्रांनो, TAIT जर समजा पुढल्या महिन्यात पेपर आलाच, येणार नाहीये शक्यता कमीच आहे, पण पुढल्या महिन्यात पेपर आलाच
तर TAIT एक्झाम मध्ये किती लोक 100+ सुद्धा मार्क घेतील रे? 10,000 सुद्धा नसतील, लक्षात घ्या. 10,000 सुद्धा 100+ मार्क घेणारे लोक नसतील. त्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, तुमची परीक्षा कोण घेणार हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे परीक्षा, समजा मी माझं एक सिग्नल सांगतो तुम्हाला, कधी होईल? एप्रिलच्या एंडिंगला, एप्रिल किंवा मेच्या एंडिंगला जाहिरात येईल मित्रांनो. एंडिंगला बोलतोय मी. आणि परीक्षा तिथून पुढे 1.25 महिना साधारण पकडून चला. म्हणजे पेपर कोणाचा पहिल्या दिवशी आला तर 20 दिवस तुमचे बुडले म्हणून समजा. म्हणजे साधारण एप्रिल किंवा मेच्या एंडिंग पर्यंत आपली जाहिरात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ठीक आहे, मुद्दा महत्वाचा तो आहे. जाहिरात येणार, लगेच येणार असं येणार शक्य आहे का सध्याच्या सिच्युएशन मध्ये? कारण पवित्र पोर्टलच्या 22-23 मधल्या रिक्त पदसंख्येमध्ये नियुक्तीपत्र भेटल्यानंतर नियुक्ती किती झाल्या, रिक्ती किती राहिल्या याचा अहवाल काढून बिंदू नामावली स्पष्ट होईल. आणि त्यानंतर 100% 2025 मध्ये तर पेपर होणारच आहे. बरोबर. आता काही लोक, तज्ञ लोक मला कमेंट करतील की आम्ही अभ्यास करून रेडी आहोत. अरे बाबा, अजून अभ्यास करा, व्यवस्थित काटेकोर करा. ही शेवटची परीक्षा ठरवा तुमच्या आयुष्यातली. म्हणजे आपण नोकरीला लागणार आहोत या दृष्टीने आपले पावलं टाका. फक्त आपल्याला काय, परीक्षा कधी होणार? परीक्षा होणारच नाही. असे ज्या काही कमेंट येतात त्या चुकीच्या आहेत मित्रांनो. पोरांना निगेटिव्ह मध्ये टाकतायत. ज्यांचं वय झाले त्यांना आता काय बोलायचं सुधरत नाही, मग ते बोलून जातात सरळ सरळ. ठीक आहे, कारण त्यांनी काय केलंय, 2010 मध्ये सुद्धा CTT परीक्षा, CET परीक्षा दिली, 2017 मध्ये सुद्धा दिली, 2022 मध्ये सुद्धा दिली, मेळच लागला नाही. आता 2025 ला सुद्धा देणार आहेत. पण ते फार निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहेत. की परीक्षा आल्यानंतर अभ्यास करणारे लोक आहेत ते निगेटिव्ह बोलतात ते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस दांडगा आहे, मोठा आहे. कारण सिलेबस मध्ये एकच सांगितलेलं आहे, तुम्हाला 1ली ते 10वी पर्यंतच्या काठिण्य पातळीवर कोणत्याही विषयावर प्रश्न विचारले जातील. तुमचे विषय दिलेले आहेत. मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर CDP असेल, त्यानंतर मॅथ असेल, रिझनिंग असेल, GS GK असेल. म्हणजे यातले कुठलेही घटक विचारले जाऊ शकतात, कितीही प्रमाणात विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुमचं सर्वात मोठं टार्गेट आहे रिझनिंग मॅथवर. कारण रिझनिंग मध्ये ज्या विद्यार्थ्याला 80 पैकी 70 गुण येतात तो विद्यार्थी 100% सिलेक्शन झालेला असतो. ठीक आहे. अरे आपल्याला रिझनिंग आणि मॅथला 110 गुण आहेत, यापैकी जर आपण मार्क मिळवू शकलो नाही म्हणजे आपलं सिलेक्शन नाहीच आहे. लक्षात घ्या, आपलं सिलेक्शन व्हायचं असेल तर या रिझनिंग मॅथ मध्ये प्रश्न उत्तर आलेच पाहिजे, आपल्याला मार्क आलेच पाहिजे. मित्रांनो, काय पाहिजे ते आपल्याकडे नोट्स आहेत, क्लास आहेत, लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्ड क्लास आहेत, घरी बसून करायचे. ऑनलाईन क्लास असल्यामुळे विद्यार्थ्यांना टेन्शन नाही आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आपल्याकडे नोट्स या 2017 पासून ते 2022 पर्यंत साधारण 2000+ शिक्षक करणारे आपलं रेकॉर्ड आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर याची माहिती मिळेल आणि तुम्ही क्लासला जॉईन करू शकता. रोजचा दिवसभरातला मी काय सांगतोय, आता सुट्ट्याच्या काळात 6 तास अभ्यास करा, आता सुट्ट्या राहील 3 तास तरी अभ्यास करा. म्हणजे आपल्याला ज्या काही या परीक्षेला सामोरे जायचंय तर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकणं गरजेचं आहे. आपण ते विचार करून उपयोग नाही की आपण DED BED कधी केले, 2010 ला केले. पण मित्रांनो, मी सांगतोय 22व्या वर्षी पण लोक झालेत शिक्षक आणि 43व्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेले आहेत. फक्त यांच्यामध्ये जिद्द, मेहनत करण्याची तयारी होती म्हणून हे लोक शिक्षक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. तुमच्याच कॉलेजचे काही विद्यार्थी शिक्षक का झाले असतील, कशा पद्धतीने नियोजन केलं होतं त्यांना विचारा. गुरु अकॅडमीचा किती फायदा झाला ते पण विचारा. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करायला आपले गुरु अकॅडमी तत्पर आहे. त्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. काही समजत नसेल तर व्हॉट्सअप करून मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथे रिप्लाय देऊन जाईल. ठीक आहे. पण संयुक्तिक आणि ऑथेंटिक माहिती असली पाहिजे. ठीक आहे, ऑथेंटिक माहिती असली पाहिजे. कसेही प्रश्न विचारू नका, सुटसुटीत प्रश्न विचारा, म्हणजे आम्हाला पण त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडेल. विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लास चालू झालेले आहेत. 19 तारखेची अजून सुद्धा ऑफर ठेवलेली आहे. आपण ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.